असताल राजू, भारतीय नारीच्या वस्त्रातली ती पावर आहे. भारतीय नारीच्या वस्त्रातली ती पावर आहे भरत बुवा, पावर आहे. म्हणून या देशाची ओळख या देशाचा पुरुष नाही, या देशाची स्त्री आहे. बाबा शुद्धांतकरणाने कमरेला वेल्डिंग जरी झाली नाही, जरी कंबर वाका वाटली तरी पण कमरेला आदेश देऊन गिरगावकर सांगतो या पायासाठी वाक. या मानेला आदेश देतोय गिरगावकराचं एक मन, वाक मन, पवित्र साधूच्या पायावर वाक. तरी बाबा या देशात ओळख तुमची नाही, तुमच्यासारख्या पवित्र साधूला जिनं 9 महिने पोटात ठेवलं त्या माईची ओळख आहे, त्या माईची ओळख आहे. म्हणून माझ्या माईंनो तुमच्या वस्त्रात इतकी पावर आहे. फक्त आता ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. तुमच्या वस्त्रात इतकी पावर आहे की ती पावर जगात कशात नाही, एवढी मोठी पावर आहे. चला काय सांगू लागलो, गुंगले माणसं. काहीच मिळ नाही तुम्हाला कशाचाच. हा लग्नाला गेलो त्या नवरदेवाला म्हणलं मला काय फोटो काढायचा नाही, हळूच कानात म्हणलं तू चेहरा कसा असा वरखांडल्यावानी झाला. 3 लाख लोक आले, इतका स्वयंपाक केला पोरीच्या बापान, चुलीत जाऊ द्या म्हणलं. म्हणलं काय झालं, नवरीला रात आंधळ. आणि म्हणलं असू दे ना, काय असू द्या, संध्याकाळी आल्यावर धरून न्यावं लागन. तुम्हाला एक सांगू का, प्रपंचातलं जे साध्य आहे तुम्हाला जितकं पोषक आवडतं का, जितके प्रपंचातले साधनं पोषक आवडतात का, तितकं पोषक साधन साध्य काय असेल तर जगाचा बाप आहे. ते मात्र आवडला पाहिजे तुम्हाला. संसारातले कशा चांगल्या गोष्टी आवडतात तितका देव आवडावा, तितका देव आवडावा. चला, अवडंबरीचं नृत्य करणारी बाई, अवडंबरीचं नृत्य. आपल्या संप्रदायात बाईचं नृत्य मान्य नाही. नाही नाही नाही, पैशावाल्याच्या बायका वरातीत नाचायल्यात हा भाग सोडून द्या, कारण त्यांच्याकडे पैसेच पापाचे, त्याच्याकरता त्यांच्या बायका नाचतात. नाचू द्या, नाचू द्या, नाचू द्या. ह्या कीर्तनात बसण्याच्या लायकीच्या नाहीत. वाटोळी विठाला. माझ्या माईंनो माफ करा, या देशातली महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री पदन्यास करणं चूक सांगितलं. भागवतात सुद्धा नाचायचं नाही, रामायणात सुद्धा नाचायचं नाही, शिवपुराणात सुद्धा नाचायचं नाही. कारण या देशातल्या स्त्रीचा पदन्यास म्हणजे नाचणं, सत्पुरुषानं पाहणं, याच्यासाठी घातक असतं. बाबा एक खाली येऊन सांगतो, तुमच्या पुढे बोलू नये पण मी वाचून बोलणारा व्यक्ती आहे. या देशातली कळवातीन स्टेजवर नृत्य करत असताना तिचा पदर पडतो का हे मला माहीत नाही, पण स्टेजवर सुरुवातीला आल्याच्या नंतर ती पदर पडू देत नव्हती. अण्णा ती पदर घेऊन यायची. मी काय पाहिला नाही बरं तमाशा, मी वाचवायचा छंद आहे मला, मी वाचतोय वाचतोय वाचतोय. ती पदर पडू देत नव्हती भरत बुवा. तर तिला एका अधिकारी व्यक्तीनं प्रश्न केला, तू नृत्य करत असताना खूप नाचते, तुझा पदरही इकडं तिकडं जातो, पण आल्या आल्या स्टेजवर तुझा पदर का पडत नाही विठ्ठल, असं तिला विचारलं. तर तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिने एकच सांगितलं, आदा कदा तमाशा न पाहणारा एखादा सात्विक एखाद्या नालायकाच्या सोबत जर अचानक तमाशात आला तर त्या पवित्र व्यक्तीचा अपमान नकोय म्हणून त्याला मुजरा करण्यासाठी, आणि त्या पवित्र व्यक्तीला मुजरा करण्यासाठी मी सुरुवातीला पदर घेऊन येते. या भारत देशातल्या कळवातनीची ही परंपरा आहे, या भारत देशातल्या नृत्य करणाऱ्या बाईची ही परंपरा आहे. तर भागवत ऐकणारी किती गोड असावा याचा विचार करा. विठाला महाराज, हा संप्रदाय फार मोठा संप्रदाय. या संप्रदायात कोण्याही कठाळ्याची गरज नाही. या संप्रदायात कोण्याही कठाळ्याची गरज नाही. 40 वर्ष चुकीचं पाणी पिलं, 41व्या वर्षी पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान घेतलं, पुंडलिक रायाचं दर्शन गेलं, आणि घाटावरनं वरी जात असताना एक जणाच्या दंडात माळा अडकिलेल्या होत्या, कमरेच्या गुढ्यातले आठाने काढे,
50 पैसे काढेन त्याला देऊन टाकले आणि त्याच्याकडनं एक माळ घेतली, विटेवरच्या मालकाच्या पायाला लावली, विटेवरच्या मालकिनीच्या पायाला लावली, ती माळ गळ्यात घातली. 18 वर्ष झालं त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला 20,000 लोक जेवतात. मी त्याच्यातल्या 3 पुण्यतिथीचा साक्षीदार मी आहे बाबा. तिथं 3 कीर्तनं मी केले. 20,000 लोक दरवर्षी पुण्यतिथीला जेवतात आणि त्या व्यक्तीनं 40 वर्ष रंगारंगाचं चुकीचं पाणी पिलं. पण वारकरी संप्रदायात ताकद किती. एकदा चंद्रभागेचं स्नान केलं अशा लोकांचं ऐकून आणि गळ्यामध्ये आठाण्याची तुळशीची माळ घातली, तर आज गेल्याच्या नंतर 20,000 लोकांचं अन्नदान त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला होते. असा पवित्र संप्रदाय फक्त वारकरी संप्रदाय. पण काय झालं माहितीये का, ज्याच्या इथं वाघीण दूध देती त्यानं पण शेळी पाळली. म्हणलं वाघीण दूध देती त्याच्यात चपात्या खातू, मग शेळी कशाला? म्हणजे बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं, शेळीच घालू त्या बब्याच्या. काय मूर्खपण आहे. वाघिणीचं दूध खाणाऱ्याला कुठं दूध ऊन लागत असते का? मूर्खपण आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ अमृताला लाजविल इतका मोठा परमार्थ आहे. आपण त्या संप्रदायातली माणसं आहेत. माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला स्पर्श करून तुम्हाला प्रणाम करतोय. तुमच्या चपलाला स्पर्श करून तुमच्या चपला सगट कपाळाचं आणि नाकाचं कातड घासेपर्यंत तुम्हाला वंदन करतो. याच्याकरता वंदन करतोय. या देशातली संस्कृती तुमच्या ताब्यात आहे, बापाच्या नाही, माईच्या ताब्यात आहे. माईच्या ताब्यात आहे, बापाच्या नाही, माईच्या ताब्यात आहे. मी किती वेळ देत असेल भरत बुवायाला? त्याची आई त्याला जास्त वेळ देऊ शकते. माझ्या माईंनो, आपल्या मुलीला, आपल्या मुलाला, आपल्या नातवाला, आपल्या नातीला सुसंस्कारित करण्याची ताकद तुमच्यात आहे. माझ्या माईंनो, तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही चुकीचे पावलं उचलू नका. ही तुमच्या चरणी गिरगावकराचा दंडवत आहे. चला, औडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची कन्या एका जंगलात राहिली. तिला आकर्षित करण्यासाठी, आपलंसं करण्यासाठी प्रांतीय राजे बेजार होते, धनाडे राजे बेजार होते. पोटामध्ये वासनेचा डोंब पेटलेली लोक स्फूर्त होते. म्हणून ती कंटाळून एका जंगलात राहिली. नशीबवान होती महाराज, पुण्यवान होती माझ्या माईंनो. औडंबरीचं नृत्य करणारी कळवातनीची पोरगी माझ्या माईंनो, कळवातनीची पोरगी, कळवातनीची, जिला बापाचं नाव सांगता येत नाही, त्या कळवातनीची पोरगी. आचरण इतकं गोड होताना, इतकं गोड आचरण, शुद्ध आचरणाचा परमार्थ. जंगलात एकटीच राहिली आणि आचरण गोड असलं की साधूची भेट होत असते, महात्म्याची भेट होत असते. आणि त्या सामान्य मुलीच्या जीवनाचं आचरण गोड होतं. तिला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट झाली. तिचं नाव आहे कान्होपात्रा. धन्य कान्ह. एक लक्षात ठेवा, मी बोलत असताना अभंगाची अर्थदृष्टी ठेवून चाल लावा. प्रमाण सोडण्याच्या नंतर अर्थदृष्टी ठेवून चाल लावायची. विठाला विठाला विठाला. कारण आपल्या संप्रदायामध्ये गाता किती जरी चांगलं येत असेल तरी निळामने नवरस देख जाणती गायक विरळा तो. अष्टसात्विक भाव असावा. म्हणून मी प्रमाण सगळ्यांना सोडणार. सगळ्यांनी ती अर्थदृष्टी ठेवून चाल लावा. मला तर गाताच येत नाही. आज गंधर्व येत गाला. विठाला विठाला ज्ञानोबरायची भेट झाली. ज्ञानोबरायचा पुरुषार्थ भक्तीचा पाहला. सूर्याच्या प्रकाशाला लाजवील इतकं तेज होतं. महाराज, चांगल्या चांगल्या पैशावाल्याला नाचवायची ताकद जिच्यात होती, वाकवायची ताकद जिच्यात होती, ती फक्त ज्ञानोबरायच्या पुढे वाकली. दंडवत केला. वाकणे म्हणजे दंडवत केला. आणि ज्ञानोबराय होते महाराज. माय कोण आपण? मी वारांगणेची कन्या आहे. वा 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 वा. काय काम आहे माय? काही नाही. कल्याण होईल असा मार्ग सांगा. जाय पंढरपूरला. आणि बाबाजी ज्ञानोबरायचं ऐकून कान्होपात्रा आईसाहेब पंढरपूरला आल्या.
आणि मालकाचे पाय धरले. किती वेळ धरले नाना? शेवटच्या श्वासापर्यंत धरले. शेवटच्या श्वासापर्यंत. एकच नवस, आठवीन पाय हा माझा नवस, दुसरं काहीच नको. डोळ्याने एकदा त्याला पाहिलं, अंतःकरणात रूप घेतलं आणि त्याच्या पायावर डोकं ठेवलं. कायमची संपली. मग आपली लोक होती तिथं. आपल्या लोकांनी सरक म्हणल्याबरोबर तिला कुठं ऐकू येत होतं? ऐकणारं गेलं विठ्ठल बुवा, आत्माच गेला. ते प्रेत आहे. उचलली आणि खांबाला टेकन दिलं. तिला गरुड पारावर बसायला भेटलं. मेल्या गरुड पाराव. गरुड पाराव. गरुड म्हणजे कोण? विश्वाच्या बापाचा पिये. त्या ढवळ्या कपड्यावाल्यांची पिये असतात ना, त्यांना भेटल्याशिवाय मंत्री भेटत नाही. तर हे सगळे मंत्री, सगळे महाराज, सगळे श्रीमंत बटन दाबून कोण्या दिवशी मारायचे? सगळ्याचा बॉस पंढरपुरातला बाप आणि त्याचा मंत्री गरुड महाराज. त्यांचे पिये. गरुडाच्या पुढं कान धरल्याशिवाय, कान धरून या नाचेन गरुड पारी, त्याची अनुमती असल्याशिवाय जगाचा बाप विचारित नाही. आणि त्या पाराला टेकन देऊन बसिले. मेलेली हो, मेलेली. तर्क वितर्क नाना प्रकारचे काढले. कोणाची पोरगी असेल? निकशांती कळाली, कळवातनीची पोरगी. बाप रे म्हणले, कळवातनीची पोरगी देवाच्या पायावर मेली. देवच बाटला. मग गोमूत्रानं धुवा, दुधानं धुवा, मदानं धुवा. आज अजित परमात्मा आहे, ते कुठं बाटत असतो का? त्याचं दर्शन घेतल्यावर बाटके नीट होते. त्याचं दर्शन घेतल्यावर बाटके नीट होते. उचनीच काही नेने भगवंत. बाटके बाटके होका उत्तम चांडाळम, त्याचे पायी माझे कपाळ. बाटके नीट होते. बाटके तो कुठं बाटत असतो का? अनंत शास्त्री नावाचे पुजारी होऊन गेले. प्रभावशाली होते. त्या अनंत शास्त्रींनी सांगितलं, विटेवरचा अनंत जोपर्यंत या अनंताला आदेश देत नाही तोपर्यंत हिचा अंत्यविधी होत नाही. अनंता तुझा मी सांगत असो अनंत, पाहे पाकानो पात्रा पवित्र. ही पवित्र आहे आणि हिची माझ्या उजव्या हाताला अंत्यविधी करा. पैशाची मालकीन डाव्या हाताला, वामांगी रखुमाई लक्ष्मी आई साहेब डाव्या हाताला, भरत बुवा कळवातनीची पोरगी उजव्या हाताला. उजव्या हाताला, उजव्या हाताला. अब्ज शब्द खोटा आहे बाबा. खर्व शब्द खोटा आहे. निखर्व शब्द खोटा आहे. शंख शब्द खोटा आहे. शंख म्हणजे एकावर 19 शून्य. एकावर 19 शून्य दिले म्हणजे शंख. असू द्या शिक्षण मग कमी, काय करायचं तुम्हाला त्याच्यावर. पण एकावर 19 शून्य दिले की शंख. मग पर्व किती, खर्व किती, निखर्व किती, पद्म किती, आरबुज किती. आतापर्यंत कान्होपात्रेचा अंत्यविधी बाबाजी जिथे झाला त्याच्यातून एक तरटीचा वृक्ष निघला. त्या वृक्षाला किती वार करायचा हात लागला असेल? किती वार करायला? पहिला पुरुषार्थ निळोबारायच्या जीवनातला. वळकटी टाकली, मंदिरात झोपले. रात्री भजन आटपल्याच्या नंतर 2 वाजता रामकृष्ण हरीचा ध्वनी येत होता, पण आवाज बाईचा येत होता. बाईचा. निळोबारायने विचार केला, भजन करणारी बाई कोण असेल? ती बाई भजन करणारी बाई कोण? बाई असेल ती कोण? उठून पाहतात तर सगळं किडी खूप शांत वातावरण आहे. पुन्हा झोपले. भरतबुवा पुन्हा आवाज आला, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. दुसऱ्यांदा उठले. निळोबाराय, निळोबाराय, निळोबाराय. देवाचे लाडके संत. एक नियम सांगू का? निष्ठावंत वारकरी निळोबारायच्या नंतर कोणाचाही अभंग कीर्तनात घेत नाहीत. निळोबारायच्या नंतर एखाद्यानं ट्रक न लिहिले असते पण ते पप्याच्या माईल सांग, ते कीर्तनात घ्यायच्या लायकीचे नाही. निष्ठावंत. मग आता काही लोकांची निष्ठा संपली, पैशाचा जोर आलाय, ते एखाद्यावर गाण्यावर कीर्तन करायला लावतील. एक जण म्हणला, महाराज झकास कीर्तन करा. म्हणलं, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. काय झकास करतो सुंबळ्यान, काय बोलतो? तुला पैशाचा जोर आलाय ना, तिकडे उतू जाऊ दे तू हे पैसे. विठाला आवाज आला. माझ्या माईंना ऐकतात वाक्य.
हे माझ्या माईंनो, महाराज तिसऱ्यांदा ज्या वेळेला निळोबाराय झोपले त्यावेळेला झाडाच्या बुंथ्यातून एक पाण्याचा थेंब कपाळावर पडला, कपाळावर पडला. हात लावला, श्रद्धेचे अश्रू होते. पाहिलं वर हे तर झाडातून टप 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 पाणी पडत होतं. वंदन केलं. कोण? मी कान्होपात्र आहे, कान्होपात्र आहे. निळोबारायांनी कपाळ घासलं. माझी माय, पुराणात इतिहासात ऐकील तर कळवातनीची पोरगी तूच आहेस? हो, अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी मीच आहेस. खांद्यावर उपरणं होतं तळेकर आणणार, उपरणं ओढलं, त्याची घडी केली. कान्होपात्रेचा तरटीचा वृक्ष होता, त्याला त्या उपरण्याने पुसलं. माझी माय, काय पुरुषार्थ आहे ग तुझा. तू कळवातनीची मुलगी म्हणून जन्माला आलीस. विश्वाच्या बापानं लक्ष्मी डाव्या हाताला ठेवली, तुला उजव्या हाताला, तुला उजव्या हाताला. संप्रदाय दंडक झाला भरत बुवा. जो कोणी पंढरपूरला येईन त्यानं पहिलं दर्शन कान्होपात्रेचं घ्यायचं, आणि मग जगाच्या मालकाचं, मग जगाच्या मालकिनीचं, मग जगाच्या मालकिनीचं. जाऊ द्या, आपल्या बायकानं किती भजन केल्यावर गाथ्यात नाव येईल. बुवा आपण किती भजन केल्यावर, माणसानं त्यांच्यावर कशाला दगड टाकायचे, आपण किती भजन केल्यावर आपल्यावर गाथ्यात नाव येईल. कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादून भजनी आभेदू हारीचे पाय. रोज सकाळच्या प्रसंगात कान्होपात्रेचं चिंतन केलं जाते. एक जण म्हणला कळवातनीची पोरगी आहे, मी अभंग म्हणणारच नाही. पंढरपुरातला मालक म्हणला झोपीत दगड टाकीन मुंडक्यात सुंबळ्या, तिला मी इथं घेतलंय. महाराज, कळवातनीची जरी कन्या असेल तर जगाच्या मालकानं इथं घेतल्यामुळे वारकरी संप्रदायातला प्रत्येक दिग्गज व्यक्ती तिच्या नावाशिवाय काकडा पूर्ण होत नाही. याचं कारण काय? त्यानं अंगीकार केला गुरुजी. अंगीकार त्याचा अंगीकार ज्याचा केला नारायणे हा अंगीकार ज्याचा अंगीकार ज्याचा अंगीकार केला नारायण अंगीकार वंद्यते तेने वंद्या केली निंद्यते तेने वंद्या केली निंद्यते तेने वंद्य केली निंद्यते तेने वंद्य केली अंगीकार ज्याचा अंगीकार ज्याचा केला नारायण अंगीकार ज्याचा एका गावात दुष्काळ पडला बाबा, दुष्काळ. आणि मग 3.5 वर्ष पावसाचा थेंब नाही. आणि शिवार वलांडलं की पाऊस पडला.
जरासा पाऊस आला ना थोडासा, यज्ञात भवंती पर्जन्य, हा बरोबर आहे ना, ते शुभतेचं प्रतीक आहे. पण नुकसानकारक पाऊस नाही आला, ही श्री गुरु नगद नारायण बाबांची कृपा आहे. फक्त काय माहिती आहे का, दारडा तूप चोपडा असते, पण गुरुजी तुम्ही खाल्लं की 2-3 दिवस तुमचं भजन पण बंद करते, इतकं चोपडा असते. म्हणून लय चोपड्याच्या नादी लागायचं नाही. गावरान तूप कमी तेलकट असते, कमी चोपडा असते, आहे का नाही? रोजच खातोस तू. तू काय इरीच्या बाजूलाच घर येतो. पण गुरुजी त्याच्यात पोषकता आहे. मला एकच म्हणायचं, चांगल्यांच्या पुढे वाक जा. हा तुम्हाला प्रणाम आहे, माझा मुजरा आहे तुमचा. कपाळ घासून प्रणाम करतो चांगल्याचं. एक सांगू का राजेहो, पाणी जर चुकीचं पेलं तर उलटी संडास होईल. तळेकरांना डॉक्टर आहेत शिल्लक, बाबाजी आपल्याला नीट करायला डॉक्टर शिल्लक आहेत. पण साधू जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जातात, इतकं मात्र लक्षात ठेवा. साधू चुकीचा भेटता कामा नये. महाराज कळवातनीच्या पोरीला ज्ञानोबाराय भेटले, चंद्र सूर्य तोपर्यंत जिवंत. काय पुरुषार्थ आहे महाराज, साधू भेटावा. 3.5 वर्षाचा दुष्काळ, पाऊसच नाही गावामध्ये. मग तर्क वितर्क, आता पाऊस नसल्यावर यज्ञ होत असतात का? कशात करायचे? गहू नाही, ज्वारी नाही, बाजरी नाही, मका नाही, तुरी नाही, उडीद नाही, मूग नाही, भुईमूग नाही, काहीच नाही. आणि शिवाराच्या बाहेर ज्याची ज्याची शेती आहे का, त्या पिकू लागल्या. नुसती शिववालांली की, पण गावात मात्र पाऊस. एक महात्मा आला त्या गावामध्ये बाबाजींसारखा, आणि महात्म्यानं मारुतीरायचं दर्शन घेतलं तर मारुतीराय रडत होते. डोळे पाझरले मारुतीरायची. पाषाणाची मूर्ती होती पण डोळे पाझरले. कारण आपल्या देवतेमध्ये, संप्रदायामध्ये देवाचा आकार दिल्याच्या नंतर त्याला पाषाण म्हणायचं नाही. एक पुरावा आहे, पाषाण म्हणू नये लिंगा. एकदा पिंड तयार झाली ना, तो दगड नाही, ते भगवान देवादिदेव शिवशंकर आहे. तिथं मात्र आपलं डोक्याचा तर्क वितर्क लावायचा नाही. मारुतीरायाची प्रतिमा आहे ती. जगातल्या भगव्यातला 2 संन्यास सांगितले आपल्याकडं बाबा. हे जे कपडे आहेत हे भीष्माच्या परंपरेतले आहेत, पितामह भीष्माचार्यांच्या परंपरेतले आहेत. आणि हे कपडे, तुमच्या डोक्यावरचा फेटा हा मारुतीरायाच्या परंपरेतला आहे. 2 परंपरा सांगितल्या, एक भगवी आणि एक पांढरी परंपरा. तो दोघंही अधिकारी आहेत. महाराज मारुतीरायासारखा संन्यासी होणे नाही आणि भीष्माचार्यासारखा ब्रह्मचारी होणे नाही. विठाला आणि त्या भीष्माचार्यांची परंपरा तुम्ही जिवंत ठेवली, आणि ती जिवंत परंपरा पाहण्यासाठी देवानं आम्हाला डोळे दिलेत. आम्ही नशिबवान. मारुतीरायाचे डोळे भरून आले. त्या साधकाने विचारलं, रुदंतिको भवा, आपण कशा करता रडता? मारुतीरायानं सांगितलं, 3.5 वर्षाचा दुष्काळ पडलाय, कारण या गावातल्या एका वारकऱ्याचा अपमान केलाय. आणि त्या वारकऱ्याचा सन्मान होत नाही तोपर्यंत वरून प्रसन्न होत नाही, वरून प्रसन्न होत नाही तोपर्यंत पाऊसच पडत नाही. कोण वारकरी आहे? अमक्या अमक्या डोंगराच्या पलीकडे त्याची एक लहानशी कुटी आहे, झोपडी आहे, आणि त्या झोपडीत ते वारकरी राहतो. तो वारकरी होता टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी. टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी होता. मग त्या महात्म्यानं मारुतीरायाचा संवाद गावातल्या लोकांना सांगितलं, तर गावातले लोक त्या महात्म्याला म्हणले, तुमच्या गोळ्या संपल्यात, त्याला आम्हीच हाकलून दिलंय, आम्हीच हाकलून दिलंय त्याला, तो तृतीयपंथी आहे, आम्ही त्याला हाकलून दिलंय. त्या महात्म्यानं सांगितलं, जोपर्यंत सन्मानपूर्वक त्या तृतीयपंथ्याला गावात, ते तसं नाही म्हणले, त्या वारकऱ्याला जोपर्यंत गावात आणत नाहीत तोपर्यंत तुमच्या गावात पाऊसच पडत नाही. अंगीकार सांगतोय. तुम्हाला काय आवडन न आवडन तुमचा प्रश्न झाला. तो देवाला जे आवडत आहे ते गुरुजी पोषक आहे ना, देवाला आवडावं ना. तुम्हाला आम्हाला आवडून काय फायदा आहे? काही आवडत आहे. शेपुड्याला कोणता पाला आवडतो? काही कळत नसतं त्याला, काही खात्यात त्या, काही तुळस हान शेळील कळत असतं वय. हा,
शेळीला कळतच नाही ना, 2 पायाच्या शेळीला पण कळत नाही शेळी कुठं बांधा, तुळशी पशीच खोटी ठोकली. मग आता शेळी आहे ती काही खाती, तसं तुम्हाला काही आवडल तुमच्या मनावर नाही. पंढरपुरातल्या मालकाला जे आवडत त्याचा स्वीकार आहे. ती माणसं मोठी असतात. नाईलाजानं कंटाळून कंटाळून त्या व्यक्तीला सन्मानपूर्वक गावात आणलं. भरत बुवा आदर केल्याबरोबर त्याच दिवशी उन्हाळ्यात पाऊस पडला. वारकऱ्याची ताकद किती मोठी आहे. चैत्र महिन्याच्या शुद्ध तृतीयाला, मी गेल्या वर्षीच्या सप्त्यात हे प्रकरण सांगितलं होतं. चैत्र महिन्याच्या शुद्ध तृतीयाला पाऊस पाडला. तो गंधमादन नावाच्या वानरानं पाडला होता. चौकून पाणी आहे, पण पाणी खारं आहे आणि खारं पाणी पिता येत नाही. म्हणून विभीषणानं पूजा केली गंधमादनाच्या समाधीची. आणि चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयाच्या दिवशी अचानक ढग आले समाधीतून, आणि इकडं हा पुरुषार्थ या तृतीय पंथ्याचा. मारुतीरायचं दर्शन घेतलं. सांगितलं, मारुतीराय गाव माझं नीट झालंय, माझ्या गावातली लेकरं बाळं उपाशी मरू नये, आमच्यावर कृपा करा. तर मारुतीरायचं अंतकरण गदगदलं. आणि त्या तृतीय पंथ्याला मारुतीराय बोलत होते, राजा आज पाऊस तुझ्याच कृपेनं पडन, एकदा तूच हाका मार. हालेव आभाळ, हालेव आभाळ. आणि बाबाजी त्या तृतीय पंथ्यानं आकाशाकडे मुद्रा केली, हातानं सांगितलं, आकाशा हे मेघ राजा, हे वरुणा, अरे लेकर बाळ उपाशी मरतेत रे. अरे माणसाची जरी दया नाही आली तर जनावरांची पशुपक्ष्याची दया येऊ दे रे. या शिवाराच्या आतले पक्षी झाडं सोडून गेलेत रे, झाडं शुष्क वाळून गेलेत रे, शुष्क झालेत रे. पाड रे वरुणा. चैत्र महिन्यातल्या अष्टमीला पाऊस पडला. इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला की बघायचं काम नाही. महाराज त्या दिवसपासून त्या तृतीय पंथ्याचं नाव गाथ्यात घातलं. कान्हो पात्रा खोदू आणि पिंजारी तो दादू, हा तृतीय पंथी आहे. बाबा आपण किती राग केल्यावर गाथा पळून जाईल, आपण किती येड्यावानी केले होते अभंग बाबाजी त्याच्यातला निघून जाईल. नाही 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 नाही. आपण कोरड्या हिरीत जरी जीव द्याला तरी तो तृतीय पंथी सूर्यचंद्र आहे तोपर्यंत प्रसिद्ध आहे. कारण त्याचं नाव घेतल्याशिवाय काकड्याची पूर्ण आहुती होत नाही. तुम्हाला जरी आवडत नसेल पण जगाच्या मालकाला आवडेल असं वागलाय, त्यानं टाळ्या नाही वाजिल्या. त्यानं टाळी वाजिली. त्या तृतीय पंथ्यानं काय केली? टाळी वाजिली. टाळी वाजवावी वाटती चालावी. टाळ्या नाही वाजिल्या, टाळ्या आश्वासनाच्या असतात, आश्वासनाच्या. तुमच्या गावाला असा रोड करील की त्या रोडवर खसखस वाळू घालता येईल. खसखस कळते का तुम्हाला? अनारशाला येते ती खसखस. असा रोड करील की त्या रोडवर खसखस वाळू घालता येईल. दुसरा म्हणला त्याचं जाऊ द्या, तेल सांडलं तर भरून घेता येईल. असा रोड करतो, असा रोड करतो. आणि दोघं मरूस तर गावात आले नाही पुन्हा. आणि खालच्यानं मनगट दुखूस तर टाळ्या वाजल्या. ह्या आश्वासनाच्या टाळ्या. आणि उद्धाराची असती ती टाळी असती, उद्धाराची असती ती टाळी असती. जीवनभर तुम्ही आम्ही याच्या पलीकडे सांगू झुका गुरुजी, संजू गुरुजी, घरातल्या मायबापानं हकलून दिलेला तृतीय पंथी, पण आज गाथ्यात त्याचं नाव आहे. का? पंढरपुरातल्या मालकानं स्वीकार केला म्हणून. अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार
काय जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. ए हरी बाबा, आता तुम्हाला प्रमाण सोडतोय. वारकरी संप्रदायातला कीर्तनकार स्वतंत्र नाही. 1 आणि 2 या लोकांच्या बिरड्यात बांधलेला आहे. एक कीर्तनकार म्हणला मलाच लय गाता येतो, कौरव पुंगाने हानी तू सुंबळ्या. अरे तुला एकट्यालाच गाचं तर बसून गाय ना. कंबर बांधायची असेल तर यांना किंमत द्यावंच लागेल. कंबर बांधायची असेल तर यांना किंमत द्यावंच लागेल. महाराज वारकरी संप्रदायातला मृदंगाचार्य म्हणजे प्रत्यक्ष इंद्र, आणि वारकरी संप्रदायातला भजन्या म्हणजे गंधर्व आहे. आणि इंद्र आणि गंधर्व येतात का त्यावेळेला नारदाला नाचता येते. म्हणून ही गादी नारदाची. विठाला विठाला नाही सांगत, जाऊ दे आता. राजा सोन्याच्या पात्रात नैवेद्य घेऊन गेला बाबा देवाला. पण राजानं नैवेद्य ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरलं पात्र काढलं, झाकण काढलं, त्याच्यावर तुळशीची मंजूळ ठेवली आणि मंत्र म्हणायला आम्ही लोक होतो. गुडा शर्कराय सर्वस्थितो घृते यज्जायते तत्रान्मिश्रित भव पुण्यां जठरानलो तृप्तावसायां नैवेद्यं समर्पयामि सदजधजद्निरे भयस्थितं मध्यं सुधा अतो भयजति मदिजति जायं सुधि छन्दाना भयव्याप्तिशं वृष्णिर्भययति छन्दपरा कृते भवयति सिञ्जन भवे गुडाशर्करा यदसं लुप्तावसभय जठरानलों तृप्तावसभय सर्वप्रिया रसनं प्रियं यच्चायते प्राणं एव च सतं यथा दुर्व्यं भवयति सुगन्धि भयं प्रसादरस्तुं तञ्जायते प्रसादरस्तुं तञ्जायते प्रसादरस्तुं. मंत्रोच्चार करण्यासाठी मोठी मोठी लोक होती. प्रसाद गुडा शर्करा नैवेद्य. नैवेद्य ठेवला झोका गुरुजी. पण राजानं नैवेद्य ठेवायच्या अगोदरच देवाचं तोंड भरलेलं. बाबा तोंड भरलेलं. राजा होता तो. पुजारी जी, देवाला काल जीव घातल्याच्या नंतर तुम्ही सकाळी स्नान घातलं नाही? हो म्हणजे आंघोळ घातली, पितांबर बदललाय, देवाची कपडे बदलली, देवाला चांगल्या कपड्यानं पुसून काढले. मग काल खाल्लेला भात कस काय जिभेचा तोंडाचा बाजूला सरकला नाही? ओठ कस काय भरकेत? पुजाऱ्यानं विचार केला, देवाच्या ओठाला अजून भात? मी तर सकाळी 2 घंगाळभर पाण्यानं उष्णोदक स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी सुगंधी द्रव्यम त्याच्यात सगळं टाकून सगळं स्नान घातलंय, पण भाताचे कण ओठाला कस काय? राजानं सगळ्यांना सांगितलं, उद्यापासून तुमची ड्युटी बंद. संध्याकाळी दुपारी निरोप लागला 3-4 वाजता. राजा महाराज, पुजाऱ्याचा दोष नाही, तुमच्या अगोदर एका माऊलीनं नैवेद्य ठेवला होता, एका स्त्रीने नैवेद्य ठेवला होता. तर पुजाऱ्यांना विचारलं, नैवेद्य घेऊन कोण आलतं? आतापर्यंत आपल्या देवाला तुमच्या व्यतिरिक्त नैवेद्य नाही. तुम्ही जर गावाला गेले तर तुमचे पुत्र घरी नसतील तर प्रधानजी याच्या व्यतिरिक्त कोणीही देवाला नैवेद्य ठेवत नाही. कोण्या बाईची ताकद आहे देवापुढे नैवेद्य घेऊन यायची? कोण सांगतंय? साधा माणूस होता मळकट कपड्याचा. त्यानं सांगितलं, ती तुम्हाला दिसत नाही, ती घरूनच जीव घालती, घरूनच जीव घालती. आणि मग निकषांती मुद्द्यावर येतो. अंगीकार ज्यांचा केला नारायणे. 2 मुद्दे सांगतो मग पूर्णविराम. मग मला पुरा. बोलून घेतलं, कोण आहे? राजाला सांगितलं, महाराज विश्वास बसणार नाही, पण आपल्या गावापासून काही अंतरावर एक लहानसं झोपडं आहे. त्या झोपड्यात एक माथारी राहते आणि ती माथारी रोज देवाला भाताचा नैवेद्य देते. खिचडी म्हणून प्रसिद्ध होती. ते खिचडीचा प्रसाद आहे जगन्नाथपुरींच्या मालकांचा.
खिचडीचा प्रसाद आहे, खिचडी ती देवाला समर्पित करते. आता मंत्री महामंत्री गुमास्ते प्यादा ही सगळी जी भवतालची होती का, ही सगळी माणसं म्हणले याच्या गोळ्या संपल्यात, हे काही बी बोलतंय, याला हाकलून द्या. ते म्हणला राजेसाहेब मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्या बाईचा नैवेद्य खाल्ल्याशिवाय तुमचा सुद्धा नैवेद्य जगन्नाथ भगवान घेतच नाहीत. आता तर त्यानं अशी गोळी सोडून दिली की राजाचा शेंडीतला घाम पायात आलाय. तिचा नैवेद्य खाल्ल्याशिवाय कोणाचाही नैवेद्य देव स्वीकारित नाही. चला आपल्याला बघायचं. सगळेजण म्हणले काय राजेसाहेब, सोन्याच्या महालात राहणारी माणसं, तुम्ही एका झोपड्यात राहणारी बाईन तिच्याकडे जायचं. राजानं सांगितलं अरे देवाच्या तोंडाला भाताचे कण होते, पुजाऱ्यानं सांगितलं 3 घंगाळ पाण्यानं स्नान घातलंय, चांगल्या कपड्यानं देवाचा चेहरा पुसलाय, देवाला पुसून काढय आणि नैवेद्य ठेवायच्या आधी देवाच्या ओठाला खिचडी लागते, याचं सिद्ध पाहायचं आहे आपल्याला कोण ती बाई आहे. बोलून घेतलं तिला. मोठमोठाले लोक भवतालचे मोठे फुगरी चोट असतात, हो भिकार चोट असते. ते म्हणले राजेसाहेब तिथपर्यंत जाचच नाही, तिलाच आपल्या घरी बोलून घ्या. मग आता तिला बोलले म्हणल्यावर तिला पालखी पाठिली. ती म्हणली मी पालखीत बसणारी नाही. मग ती काठी टेकीत दिवस माळाला. आणि ते म्हणले आता नैवेद्य, म्हणले रातच्या खात नाही, नैवेद्य उद्या सकाळी देव घेईल, आणि आता रात्री मी तुमच्या इथं कुठं नैवेद्य. तर बाबाजी राजाच्या घरी चूल सोन्याची, भांडे सोन्याचे, सरपण कसं सोन्याचं आणता येईल. राजाच्या मंत्र्यानं गंगेच्या पाण्यात लाकडं बुडून वाळिले. काष्टा पवित्रो शुद्धो स्थितम गंगो दकायाम शुष्क काष्टा स्थितो हो. वाळलेली लाकडं गंगेच्या पाण्यात बुडून वाळवली, आता ती शुद्ध लाकडात सोन्याच्या चुलीत घातली. पण तिनं सांगितलं बेजार होऊ नका, सोन्याच्या चुलीवरची खिचडी जगन्नाथ भगवान खात नाही. राजा म्हणला काय अवघडच काम झालं या बाईचं. तुझ्या आजची खिचडी खातो हो, माझी खाल्ल्याशिवाय जगात कोणाचाही नैवेद्य घेत नाही. मग कधी. ती म्हणली त्याच झोपड्यात शिजवावं लागती. राजा म्हणले शिजून आण. तुमच्या महालात खात नाही, ते तिथंच खातो, तिथंच खातो. नाईलाजानं राजा गुमास्ता प्यादा मंत्री महामंत्री सुमंत्री प्रधान हे सगळे जण त्या झोपड्यात कुठं बसत आहेत. राजाची बायको पैठणी नेसलेली, त्या काळातली मोत्याची झालर, सोन्याचा जर, चांदीचा जर, तिची पैठणी आता इकली तर 2 मोरांड्या इकत भेटतील 36 एकरच्या. एवढी साडी तिच्या अंगावर. पण ती बाई मथारीच्या झोपड्यात अशी वाकून, हो त्या काड्या अडकल्या का तिच्या झिपुटीला, हो चट इचारलेलं इचकलं, ते तुंबा बांधलेला ते चट इचकाला तिचा. हो आता इचारण्याच्या लय पद्धती आता बापा, लय इकून कोंबडं, तिकून पाखरू, इकून कावळा, इकून खोपा, लय 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 पद्धती वेगळ्या. कशा हसत्यात बघा ना. दुनियादास महाराजांचं एक पद होतं बाबा. ही लोक अधिकारी लोक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत दुनियाजी महाराज. दुनियादास महाराज गोड बोलायचे. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड. सांग सांग पोरी नान्न लागन का गोड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. हे दुनियादास महाराज म्हणायचे. काय वर्णन केलं या लोकांनी महाराज, किती वर्णन, किती वर्णन. आता कशाला पदर घ्या, आता कुठं उड लागायला तुम्हाला. घेत जा माझ्या माईंनो, पाठ झाकून घेत जा. तुमच्या चप्पलला कपाळ घासेपर्यंत प्रणाम करतो. हा कीर्तनाचा पुरुषार्थ आहे, हा भागवताचा पुरुषार्थ आहे, हा रामायणाचा पुरुषार्थ आहे, हा शिवपुराणाचा पुरुषार्थ आहे. ज्या बाईनं नवऱ्याची इच्छा पूर्ण व्हावी त्या दिवशी माणूसच प्रांतात मेला नाही, तिनं स्वतःच्या शरीराचं जोहार केलं. त्या शिवभक्ताची पत्नी सुद्धा डोकं भरून पदर घेती. भगवंतानं तिच्या बांगडीची दुसरी बाई तयार केली, पण ती पदर घेत होती. तिचा नवरा दुकानातून साडी आणत होता ना, त्या साडीला दुकानातच पदर होता, घरी आणून लावायचं काम नव्हतं. इतका मोठा पुरुषार्थ होता. चला किती बोलायचं आपण. योग असा आला
राणी सुद्धा मध्ये, राजा सुद्धा वाकून मधात, मुकुट पडला हो त्या झोपड्याला अडकून. बाईनं चूल पेटिली, तांदूळ 2-3 बाऱ्या धुतले. तिचे तांदूळ का क्वालिटीचे, काय साधे तांदूळ तिचे, असे धुतले. वरी आलेल्या त्या तुषा काढल्या, पुन्हा 2-3 बाऱ्या पाणी टाकायला बाहेर. मधात टाकीन तर झोपन कुठं, ओलं कसं करीन ती. तिला काय राजासारखा महाल थोडाच होता. बेशिंग, तोंड धुवाचं वेगळं, हँडवॉश वेगळं, पुन्हा त्या पेपर साबणा वेगळ्या, पेपर सोप म्हणतात ना त्याला, असं कुठं होतं तिचे, काहीच नाही. मधी धुपन वाहडं 2-3 लाकडं ओले. राजाच्या बायकोला 3ऱ्याच दिवशी चष्मा बदलावा लागला. इतकी रड. येरी सांगायलो कशाला रडंती. खिचडी आटपली बाबा. खापराच्या ताटात खिचडी घेतली. दारात तुळशी वृंदावन होतं, त्याचे 2 पानं तोडले, त्याच्यावर ते पानं ठेवले आणि जगन्नाथ भगवंताकडे तोंड केलं आणि हात जोडेन डोळे झाकले. देवा, आज खिचडीवर तूप नाही बरं का, आज खिचडीवर तूप नाही, तूप नाही. घरी कुटलेल्या हातसडीच्या तांदळाची खिचडी होती, लाल चरत तांदूळ, त्याला फक्त हळद पण नव्हती. आज नैवेस ती हरिद्रायाम. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे हा प्रसंग. हळद सुद्धा नाही, हळदीशिवाय खिचडी होती का देव. मोहरी पाहिजे, जिरे पाहिजे, हळद पाहिजे, चटका द्यायला तेल पाहिजे. नुसतं बघून ते गाडगं गरम केलं आणि पाणी चरकन वाजलं की झाली फोडणी खिचडीची. राणीने विचार केला, महाराज हे सगळं विचित्रपणा दिसतोय. हिच्याकडं तेल नाही, हिच्याकडं हळद नाही, हिच्याकडं मोहरी नाही, हिच्याकडं काहीच नाही. आणि ही खिचडी रंगानं तांदूळ लाल आहे त्याच्याकरता लालसर दिसती. ही खिचडी जगन्नाथ भगवान कसं खातील. आणि त्या खिचडीवर झाकायला कपडा कोणता होता, ती नेसत होती ते लुगडं जुनं झालेलं, ते फाळडं आणि त्याच्यावरला फाळलेल्या पदराचा तुकडा त्याच्यावर झाकला आणि तुळशीचं पान ठेवून नैवेद्य झाकून न्यायची पद्धत असती. हा, उघडा न्यायचा नसतो नैवेद्य, तिथं गेल्यावर उघडा करायचा. आणि देवाला नमस्कार केला आणि त्याच्यावरचा कपडा बाजूला काढा आणि देवाला सांगितलं, देवा आता जेवा. देव कुठं खातो, देव रोज खायचे त्या खिचडीतले 2-3 खोंगे खायचे. पण आज हे फुगीर लोक बसलेले आहेत ना, त्याच्यामुळं ते खाईनं, फुगीर बसलेले होते आणि त्याच्यामुळं ते खाईनं. तर तिनं पुन्हा एकदा कपडा झाकला आणि देवाला सांगितलं, देवा गरिबाचा अपमान करतोस हो रे नारायणा. हे जगन्नाथा घे रे प्रसाद नारायणा, घे घे, आज गरिबाची परीक्षा आहे. बाबा दारुरकर शास्त्री सांगायचे, कपडा हालत होता, कपडा हालत होता, कपडा. पण तिला लक्षात आलं किती बाऱ्या हल्ला. त्या खापराच्या ताटात कपड्याच्या खालून अशी वंजळ घालायचा आणि खोंगाभर ती खिचडी खायचा. 2-3 बाऱ्या खाऊ दिलं. राणी म्हणली ही जादूगर आहे. प्रधान महामंत्री म्हणले ही जादूगर आहे, हिच्या मनानं कपडा हलवतो. आणि तिनं भरत बुवा 3दा अशा खोंगा घेतल्याच्या नंतर वरून हात दाबला. हे देवा, हे यांच्यासाठी नाही रे, पण या गरीबाला राहू दिन जरशी खिचडी. तर बाबा 2च घास खिचडी शिल्लक राहिली. त्यावेळेला राजानं झोपड्यापुढी तिला लोटांगण घातलं. आजचा पुरावा सांगतो, आजचा आज जगन्नाथ भगवंताची खिचडी त्याच जागेवर तयार होती, तिथंच तयार होती. तिथं केलेलाच नैवेद्य तिथं जातोय. दृष्टांत संपला. सोन्याच्या चुलीवर केलेली खिचडी जगाचा बाप खात नव्हता आणि झोपड्यात राहणाऱ्या एका सामान्य बाईच्या खिचडीचा नैवेद्य स्वीकारित होता. का अंगीकार ज्याचा केला नारायण, 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 वंदे केले अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण.
अण्णा वेळ संपला आपला. हा राहिलाय का? वा वा, असा मुक्कदम वरी भेटू नये. विठाला विठाला संपलं म्हणलं की पाखरं उडायलेत बाबा. एक मुद्दा सांगतो हरिबा तुम्हाला, सोडतो प्रमाण. शेवटचा ऐका राजे हो. कोण्याही नालायकानं आपल्याला जर मोठं म्हणलं तरी काही कामाचं नसतं. ही काही कामाकरता आपल्याला मोठं म्हणत असतील, पण पंढरपुरातल्या मालकानं आपल्याला मोठं म्हणावं त्याचं काहीच आपल्याकडून काम नाही. त्यानं मोठं म्हणलं की काम होतंय. त्यानं मोठं म्हणलं की किती मोठी, कोण मोठं म्हणतंय हा महत्वाचा भाग आहे. मला एवढी लोक मानतात. अरे तुला जितके मानतात तितके तमाशाला पण मानित होते. काही ना 150 एकर फुकल्यात त्या घुंगरायच्या नादानं. काय तुला मानणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे का? ज्याला देव मानतोय ते मोठे महात्मे सांगायचे आळंदीचे, लोकमान्य होता येईल पण देवमान्य आणि संतमान्य होणे इतकं सोपं नाही. लोकमान्य कोणाला होता येते, कोणाला होता येते, कोणाला होता येते, कोणाला होता येते. एखादी कला असली की ती लोकमान्य होते, पण संतमान्य आणि देवमान्य होण्यासाठी निष्ठावंत वारकरी संप्रदायातला व्हावं लागेल, तर मात्र देवमान्य होता येते. बाबा एका घरी सगळे देव जेवायला गेले. वेगाच सांगतो 5-7 मिनिटात नाना एक पुरावा सांगतो की देवानं स्वीकार केल्यावर किती माणसं मोठी होत असतात. सर्व देव गेले. कोण्याही देवानं फुकट खाल्लं नाही बरं का. रात्रभर जागर केला. ती एकादशी सोमवारची होती. आणि सर्व स्वर्गातल्या देवता आपोआपली विमानं घेऊन खाली उतरल्या. आपोआपल्या वाहनात बसून खाली आले. ते मंगळवेढ्याला विमानं आली. त्या विमानामध्ये देवादिदेव भगवान शिवशंकर उतरले, भगवान इंद्र उतरले, पार्वती आई साहेब उतरल्या, ब्रह्मदेव उतरले, सावित्री आई साहेब उतरल्या, यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल उतरले. ह्या सर्व देवता उतरल्या. बोरी खाली भजन केलंय. बसायला कोणाला सतरंजी नाही, चटई नाही, माईक नाही, काय नाही. पकवाद वाजायला इंद्र भरत बुवा. इना नारदांच्या गळ्यात सुरुवात नारदांनी केली आणि नारदांच्या पाठीमागं म्हणायला भगवान शिवशंकर. हो, आणि कधी कधी जर एखादी आलापी भेटली तर तुंबराला मिळायची. हो, काय पुरुषार्थ असेल त्या भजनाचा. इंद्र पक्वा झाला. गळ्यात इना नारदांच्या पाठीमागं म्हणायला देवादिदेव भगवान शिवशंकर, त्यांच्या सूर मिसळायला तुंबर. भजन ऐकायला पार्वती आई साहेब, ब्रह्मदेव चारी मुंडक्यानं मान डोलायलेत. हो, ब्रह्मदेव, सावित्री आई साहेब लेहाला बसल्या. हो, सरस्वती माता कौतुक करायली. हे सगळं भजन चालू. सोमवारची एकादश होती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. गाथापा लक्षात येईल. सोमवारची एकादश आली ती कोण्या महिन्यात होती पुन्हा सांगू. आणि मग त्या एकादशीला विमानं उतरले आणि रात्रभर बोरी खाली जागर झाला. द्वादशीचा स्वयंपाक काय तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने. अन्नपूर्णा, अष्टमा सिद्धी, अनिमा, गनिमा, कामा, वशित्वा, विशित्वा या सगळ्या सिद्धी भांडे घासायला अन्नपूर्णा स्वयंपाकाची पूर्ण सामुग्री जमा केली. स्वयंपाक झाला. सर्व देवता जेवल्या. जेवायचे राहिले बाबा फक्त 6 लोक. एवढा मुद्दा ऐका अंगीकारजांचा. 6च लोक जेवायचे राहिले. विटेवरचे मालक, विटेवरची मालकीन 2, चोखोबाराय, चोखोबारायची पत्नी 4, गरुड 5 आणि चोखोबारायचा मुलगा 6. 6च लोक जेवायला बसले. आदेश दिला गरुडा पात्र टाका. पात्र टाकले. 3 पात्र टाकले. एका पात्रावर आईसाहेब बसल्या, मालक बसले, गरुड बसले. देवानं सांगितलं अंतरानं पात्र टाका, मधात जागा ठेवा. आदेश दिला गरुडा पुन्हा 2 पात्र टाका. रुक्मिणी आईसाहेबाच्या लक्षात आलं. दोन्हीकून 2 पात्र घेतील. चोखोबारायला आणि सोयराबाईला जवळ घेतील. गरुडाला सांगितलं 1 पात्र इकडं द्या. आणि स्वतःच्या डाव्या मांडीला उजव्या मांडीला 1 पात्र टाकलं. तिथं सोयराबाईला बसिलं. आणि जगाच्या मालकानं उजव्या मांडीला पात्र टाकलं. तिथं चोखोबारायला बसिलं. चोखोबाराय हरिजनाच्या कुळातले. तुम्ही आम्ही त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही. या कुळातले चोखोबाराय जेवायला बसले. भातावर तूप वाढलं, कालवलं सगळं. हे सगळं कालवल्याच्या नंतर श्लोक झाला, गजर झाला आणि देवानं साखर तूप भाताचा घास इथपर्यंत आणला. विटेवरच्या मालकीनीनंही दाढीपर्यंत घास आणला. गरुडानंही स्वतःच्या दाढीपर्यंत घास आणला.
पण चोखोबरायनं घास नुसता ताटातून असा वरी उचलला आणि चोखोबरायच्या धर्मपत्नीनं पाचीची पाची बोटं पात्राकडेच होते. देवानं सांगितलं चोखा जेवा ना, तर भगवंताला चोखोबराय काहीच म्हटले नाही. तेवढ्या अवकाशात आईसाहेबांना सांगितलं सोयरा जेवण ग. तर सोयराबाई 2-3 बाऱ्या ऐकल्यावर काहीच नाही म्हणल्या. तिसऱ्यांदा म्हटल्याच्या नंतर नुसते पापण्यावरी केल्या आणि 50 फुटाच्या अंतरावर बोरीच्या बुडाला बसलेल्या पोराकडे पाहिलं. कर्ममेळा तिथं बसलेला होता. 11.5 ते 14 वर्षाचं वय आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी देवाकडे पाहिलं, डोळे डबडबले, सांगितलं प्रभू कोण अशी माय आहे की जिचं लेकरू उपाशी असल्यावर ती कशी जेवण? कोण असा बाप आहे की ज्याचं लेकरू उपाशी असल्यावर ती कसा जेवण? भगवंत परीक्षा पाहत होते. देवानं मांडीवर हात ठेवला, भरका नाही, डावा हात ठेवला आणि सांगितलं चोखा जेव रे. काल दिवसभर एकादशीचा मी फराळ घेतला नाही चोखा. चोखा ह्या एवढ्या देवता तुझ्याकडे भजना करता आल्या ना चोखा, ह्या सगळ्याला पाणी द्यायला मी होतो रे चोखा. चोखा ह्या सगळ्याच्या पंक्तीला सकाळपासून मी वाढलोय रे, माझी कंबर दुखते रे चोखा. रुक्मिणी आईसाहेबानं सांगितलं सोयरा जेव ग, या सगळ्यांना तूप मी वाढलंय. सोयरा जेव ग, भूक लागली आम्हाला, आता भूक लागली. सोयराबाईनं सांगितलं आईसाहेब तुम्ही जेवा, तुम्ही जेवल्याच्या नंतर आम्ही जेवू. विटेवरच्या मालकाचं अंतकरण गदगदून आलं. डावा हात चोखोबरायच्या तोंडावरून फिरिला. चोखा चोखा बाळा मुलगा उपाशी याच्याकरता तुला जेव्हा वाटत नाही? जी मालक, जी 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 मालक जी, मायबाप जी. बाप हा शब्द चोखोबरायनं प्रसिद्ध केला महाराष्ट्रात. चोखोबरायच्या अगोदर देवाला बाप कोणी म्हणत नव्हतं. जयासाठी तप धावा तो हा उघडाची पाहवा, जयासाठी यज्ञ तपन तो हा मदनाचा बाप. बाप शब्द माय बापा, इतकं गोड लेकरू आहे माझं माय बापा. भगवंता हे झाल्यापासून तुमचं भजन करतोय. उपजताची कर्म मेळान वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या मी याला खांद्यावर घेतलं देवा. खांद्यावर घेतल्याच्या नंतर याच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं. उपजलं त्यापासून त्याच्या जिभेवर विठ्ठलाचं तुमचं नाव कोरलेलं आहे. इतका पवित्र वारकरी माझ्या पोटी घातला देवा. माझ्या बाबांचा रानोबांचा आशीर्वाद आहे की तुझ्या पोटी चांगला पुत्र जन्माला येईल. माझ्या बाबानं दिलेला आशीर्वाद आहेत. माझ्या बाबाने जीवनभर तुमची वारी केली प्रभू. आणि असा निष्ठावंत वारकरी माझा पुत्र, त्याला उपाशी ठेवून जेवू कसा? आईसाहेबांनी सोयराबाईचे डोळे पुसले. जगाच्या बापाने स्वतःच्या पितांबरानं चोखोबरायचे डोळे पुसले. चोखा मी धन्य आहे, मला माहीत होतं तुमचा मुलगा काय. मी याच्याकरता त्याला पात्र टाकलं नाही. मला त्याला पात्रावर जीव घालायचं नव्हतं. मला त्याला स्वतंत्र जीव घालायचं नव्हतं. आणि चुटकी वाजल्याबरोबर आवाज दिला कर्ममेळा. भरत नुसते डोळ्याचे पापनवरी केले. हो ये बाळा. बाबा येत नाही कर्ममेळा, पण त्यानं त्याच्या बाबाकडे पाहिलं आणि चोखोबरायनं खुणीलं जाय बाबा, जगाचा बाप बोलवतोय जाय. आणि कर्ममेळा जवळ बोलवला. उभे राहिले. महाराज आईसाहेबाची गडबड झाली, याला कुठं बसवा कुठं बसवा कुठं बसवा. चोखोबरायची गडबड झाली, आपण कुठं बसवावा. सोयराबाईची गडबड झाली, आपण कुठं बसवावा. गरुडाने विचार केला कुठं बसवावा. यांच्या गडबडीत पंढरपुरातल्या मालकानं साधून घेतलं कर्ममेळा मांडीवरी. कर्ममेळ्याला डाव्या मांडीवर बसिलं. ये बाळा ये 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 ये. देवानं स्वीकार केलं. माणसं किती मोठी होती कल्पना करा ना. स्वतःचा साखर भात आणि तूप लावलेला तो भात दाढीपर्यंत आलता. ते स्वतःच्या दाढीकडे जाऊन तोंडात जाण्याऐवजी तो डाव्या मांडीवर बसलेल्या कर्ममेळ्याच्या तोंडात गेला. पुन्हा पात्रात बुडवला. पुन्हा भात घेतला. पुन्हा कर्ममेळाच्या तोंडात घातला. बाबाजी असं 1दा 2दा 3दा 4दा 5दा कर्ममेळाच्या तोंडात साखर भात तूप घातला. कर्ममेळ्याची जीभ देवाच्या बोटायला लागली. कर्ममेळाचे ओठ देवाच्या बोटाला लागले. कर्ममेळ्याच्या तोंडातली लाळ देवाच्या बोटाला लागली. 5 घास कर्ममेळ्याला खाऊ घातले.
आणि 6वा घास पात्रात नाही हातबुडीला. कर्ममेळ्याच्या तोंडातले बोट जगाचा बाप चाटीत होता. जगाचा बाप चाटीत होता. जगाचा बाप. त्यावेळेला यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिक्पाळ, चारुहास, परमहंस, इंद्र, शची, जयंत, जयंती, सिद्धी, विनायक, सावित्री, ब्रह्मदेव या सर्व देवता डोळ्यातले अश्रुपुष्प समर्पित करीत होत्या. काय पुरुषार्थ आहे चोखोबरायच्या मुलाचा. काय पुरुषार्थ आहे चोखोबरायचा. महाराजा स्वर्गातल्या लोकांचा पुरुषार्थ लक्षात घेतला आणि 400 वर्षापूर्वी हा पुरुषार्थ गाथ्यात ठेवला. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. पैठणच्या मालकांनी माझ्या शांतीब्रह्मनाथ बाबांनी या गाथ्यात पुरुषार्थ लिहून ठेवला. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात आणि जेवी पंढरीनाथ त्यांचे घरी. देवानं स्वीकारल्यावर काय कमी होते हरी. अंगीकार अंगीकार जाचा अंगीकार जा अंगीकार जाचा केला सज्जनांनो, उभे राहिलेले जाग्यावर थांबा. 1च मिनटं तुमचा वेळ घेतो. आपण ज्या परंपरेत कीर्तन करतो ती परंपरा किती मोठी आहे. वैकुंठवासी महंत बंकट स्वामींच्या जीवनातले 2 पुरुषार्थ. इगतपुरीचा मृदंगाचार्य मृत्यू पावला, त्याला उठिलं. आणि निनगुरच्या पाटलाला उठिलं. इगतपुरीचा मृदंगाचार्य बाबा मृत्यू पावला, मेल्याला त्याला उठिलं आणि निनगुरच्या पाटलाला उठिलं. स्वामींनी गडावरनं डमणी गेली. गडावरनं डमणी गेली. नारायणगडावरनं डमणी गेली आणि बंकट स्वामीला सांगितलं, स्वामी तुमचा भक्तीचा पुरुषार्थ मोठा आहे, पण तुम्ही पंढरपुरातल्या मालकाचा अपमान करायला लागले. तिथून पुढं स्वामीनं ते बंद केलं. म्हणजे स्वामी ज्या ठिकाणचा आदेश पाळायचे ते आदेश म्हणजे नारायणगडाचं ठिकाण. बंकट स्वामी आदेश पाळायचे. जी मालक काही हरकत नाही, आजपासून बंद. काय पुरुषार्थ असेल या गादीचा. आणि त्या पवित्र गादीच्या पुरुषार्थातले तुम्ही भक्त आहात. तुम्हा सर्व भक्तांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात करतो. गुरुवर्य बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या वाणीला विराम देतो. विश्वाच्या मालकानं एकदा स्वीकार केला रे केला की जगातल्या कुठल्याही नालायकाचा विचार करायचा नाही. पण एकदा स्वीकार मात्र मालकानं करायला पाहिजे. पंढरीतल्या मालकानं एकदा आपलंसं म्हणलं की मधले जे ओढे खोडे आहेत ना, हे बारकाले खड्डे तळे फळे हे फुगलेले कोकण्या म्हशी
यायचं काही दुःख मानायचं नाही. मालकाने एकदा आपलंसं म्हणावं, विठाला विठाला. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, तो विटेवरचा मालक आहे, तो काशीतला मालक आहे. निंदे तेही तेने वंदे केली. मग होतंय काय माहितीये का, बाबाजी जे मुठी आवळू आवळू जे बोंबलणारी लोक आहेत का, एकदा देवानं स्वीकार केला की हे पाया पडायला रांगा लावते. निंदे तेही तेने वंदे केली. अख्खं जग त्यांना वंदन करते, अख्खं जग वंदन करते. पुढे यादी दिली छोटीशी. आजामेळ भिल्ली तारिली कुंटीन. कुंटीन म्हणजे कळवातीन. वारांगना. सोप्या प्रचलित भाषेत सांगायचं झालं तो वेश्या. हिला सुद्धा देवानं आपलंसं म्हटलं. कोण आजामेळ? मला सहज काही चांगलं काम करत असताना चूक घडली. आजामेळाला इतकं वाईट म्हणायचं नाही. कधी कधी काही भागवतकाराचे ब्रेक लायनर तुटलेले आहेत, आणि ज्या गाडीचं ब्रेक लायनर तुटलं का ती कव्हाच एका पॅन्डलमध्ये थांबत नाही, पुढचं उडाल्यावर मग थांबती. अशा काही जिबीचे ब्रेक लायनर तुटलेत. काय ते आजामेळ? अरे सुंबळ्या, त्याच्या नावानं तुला गहू आलेत, इतकं दमधर. कारण भागवतात आजामेळाचं चरित्र सांगितल्यावर बायका वाटी वाटी गहून डाळी आणतात ना. मग जरा हिशोबात खाय ना चिमण्या. अरे तू अख्ख्या तुझ्या 200 पिढ्या जरी मातीत गेल्या तरी भागवतात तुझं नाव येत नाही. आजामेळाचं भागवतात चरित्र आहे. जरा हिशोबात बोलत जाय. विठाला विठाला. पण एक चांगलं काम करत असताना अपघात घडला, आणि त्या अपघातात बाबा थोडं पाप झालं, आणि त्या पापाच्या राशी वाढल्या. पण विटेवरच्या मालकानं त्याही आजामेळाला अंतकरणात घेतलं. अनाथाच्या नाथे घातीला विमानी. या टपऱ्याही म्हणत नाही. 27 साधू 47 साधू ज्या विमानात बसत होते त्याच्यात आजामेळ बसले. कोण भिल्ली? लाहोर चित्र सशे रांडुकर खाणाऱ्याच्या कुळातली कन्या शबरी. विश्वाच्या मालकानं तिचा स्वीकार केला. पुढे यादी दिली. ब्रह्महत्या राशी पातके अपार. वाल्मिक किंकर वंदे केला. अमाप माणसं मारली, महर्षी झाले, पण सगळ्यात मोठी ताकद कशाची तर भजनाची. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. एक जण म्हणला मला 40,000 श्लोक पाठ आहेत. वा वा, तुझी बुद्धी कापराची, याच्याकरता तुला पाठ झाले. पण मी भजन करत नाही. तू पिराला कापायच्या पण लायकीचा नाहीस भडव्या. विठाला विठाला. या संप्रदायामध्ये भजन न करणाऱ्याला पीर पण खात नाही. पीर पण खात नाही. नाही, इथं भजनाला किंमत आहे. खापक्या उकंड्यावरल्या काशी पळावानी फुगला मला श्लोक येतात. पप्याच्या माईल सांग सुंबळ्या. या संप्रदायातली लोक भजनाला मानते, श्लोकाला मानित नाहीत असं नाही. पण भजन अधिक श्लोक. तू मसुबाला कापायच्या पण कामाच्या नाहीस. विठाला काय थोरपण जाळावे ते. हे काय गिरगावच्या बाळ्याची भाषा आहे का? महाराज 2 पुरुषार्थ झाले. बाबाजी एक गाथ्याचा पुरुषार्थ झाला आणि एक ज्ञानेश्वरीचा पुरुषार्थ. 2 पुरुषार्थ आहेत आपल्या संप्रदायामध्ये, गाथा आणि ज्ञानेश्वरी. म्हणून वारकरी संप्रदायाच्या सप्तामध्ये गाथ्याचं भजन आणि ज्ञानेश्वरी पारायण कधीच चुकत नाही. आणि ज्या सप्त्यात 2 हे नाहीत तो सप्ताच नाही, तो फक्त सपकाचे. 5 तरी अभंगाचं आवर्तन व्हावं, 5 तरी ओव्याचं आवर्तन पडावं, त्याचं नाव सप्त आहे. काय पुरुषार्थ आहे महाराज. तुमच्या माझ्यासारख्या सर्वज्ञ लोकांना वेद काय कळू शकतोय? सकाळी खाल्लेली भाजी दुपारा सांगताय ना काय होतं? कानो बापा थोत्रात आणायला पाहिजे तुझ्या.
सकाळी खाल्लेलं संध्याकाळी सांगता येत नाही, याला वेद काय कळणार येतं? आणि त्या वेदाचा अर्थ गाथ्याच्या रूपातून तुकोबारायांनी दाखवला, हा पहिला पुरुषार्थ. हो, आणि ज्ञानोबारायाचा पुरुषार्थ गिरगावकराला सांगता येत असतोय. गीता ही कुमारिका होती बाबाजी, पण गीतेला उपवर केलं ज्ञानेश्वरी निर्माण करून, तो ज्ञानोबारायांचा पुरुषार्थ आहे. हो, वैकुंठवासी ज्ञानेश कन्या गुलाब बाबा सांगायचे की ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीला उपवर केलं. काय पुरुषार्थ असेल? आणि ह्या दोन पुरुषार्थामध्ये गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीत भजनाचाच पुरुषार्थ सांगितला. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी किंवा सकळासी येथे, एवढा मोठा. मग तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हा सर्वात मोठा पुरुषार्थ कशाचा असेल तर भजनाचा आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठ्ठला नित्याप्रमाणे एक जुनट परंपरा, किती वर्ष आहे आता? 74व्या वर्षात ही परंपरा आली. काय असलो 70 वर्षापूर्वीची अवस्था? असतील का इतकी गहू, असतील का एवढ्या ज्वाऱ्या, असतील का इतकी गोड पदार्थ, पण 75 वर्षापूर्वी लावलेलं धर्माचं रोपटं, 74 वर्षापूर्वी लावलेली ही धर्माची पताका आस्थागत सूर्यनारायणाच्या प्रकाशाला लहरी देणारी ही धर्म पताका 74 वर्षात आली. आणि त्या 74 वर्षाचे या पताकेचे मानकरी उमापूरची मंडळी. खरं तर पूर्वजांनी या नावात उमा होतच, पण याच्यात महेश एक द्यायला पाहिजे. तो उमा महेशपूर, म्हणजे प्रत्यक्ष पार्वती आणि शंकर ज्याच्यात आहेत ते पूर. पण चला, उमेचं अधिष्ठान आहे, माझ्या गिरिजा मातेंचं अधिष्ठान ज्या नावात आहे हे उमापूर आहे. आणि या परमपावन छोटेखानी वसाहतीत असलेलं एक मध्यम गाव, ते शहरात सुद्धा येत नाही आणि लहानशा खेड्यात सुद्धा भरतबुवा येत नाही, असं हे उमापूर. मी बऱ्याच वेळेस इथून असं जात असतो, पाहतो छोटीशी मार्केट, काळ्या मातीची नाळं असलेलं गाव. या गावातली 75% लोक शेतीशी संलग्न असलेली लोक आहेत. आणि एवढा मोठा उत्सव, 74 वर्षाची ही धर्मपताका तुम्ही उमापूर नगरीतील मंडळींनी, हा धर्मध्वज या ठिकाणी श्रीगुरु नगद नारायण बाबांचं हे पवित्र अधिष्ठान, हे देवघर या ठिकाणी प्रस्थापित केलं. कितीतरी असे महात्मे, या सर्व महात्म्यांची रेलचेल, भक्तीचं सूत्र आणि ह्या उमापूर नगरीत तुम्ही अधिष्ठित केलं. तुम्हा गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद, प्रणाम. आस्थागत ही परंपरेचे पाईक माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायाला शोभेल किंवा त्यांना बरं वाटेल असं पाईकवत आहे माझे गुरुवर्य श्री गुरु बाबा. आम्ही तिथं बसला असताना भरत बुवांना मी सहज विचारलं, बुवा आपण नशीबवान आहोत की आपल्या काळामध्ये वैभवशाली माणसं पण आपल्याला नम्र स्वभावाची पाहायला भेटतात. आम्ही नशीबवान आहोत, तुम्ही सुद्धा नशीबवान आहात. एवढ्या मोठ्या परंपरेतली महात्म्य असताना सुद्धा नम्रता ज्यांच्याकडे आहे अशी लोक दुर्मिळ आहेत, दुर्मिळ आहेत, दुर्मिळ आहेत. त्या पूज्य श्री बाबांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. ते पाय अधिकाधिक पवित्र झाले. एकतजी धाकटी पंढरी आहे, ज्या क्षेत्रावर विटेवरच्या मालकांचा वास आहे, विटेवरच्या मालकांचा वास आहे, अशा पवित्र नारायणगडावर ज्यांचं वास्तव्य आहे. कारण त्या भूमीतच ताकद आहे, त्या भूमीत अध्यात्माचं सूत्र आहे, त्या भूमीमध्ये भक्तीचं सूत्र आहे, त्या भूमीमध्ये भजनाचं सूत्र आहे. आणि जिथं भजन असते तिथं देव येत असतो. देव येत नाही, पैशावाल्याने विचारच करायचा नाही मग इथं याचं, त्यानं भांडे घासायला ठुला असता, नाही येत नाही. जिथं भजन आहे का तिथं येत असतो. आणि ते भजनाचं मूळ आहे. आणि त्या मूळ अधिष्ठानावरचं पाईकत्व श्रीगुरु बाबांकडे आहे. आणि ते पाय अधिक पवित्र. नर्मदा मैयाची परिक्रमा केली.
त्यांच्या वयाच्या मानानं त्यांना जेवढं चलणं असेल, जेवढं शक्य असेल ते चलत राहिले आणि ती परिक्रमा पूर्ण केली. ते मला म्हणायचे, तुम्ही केली म्हणून मला आश्चर्य वाटते, आमचं जाऊ द्या, आम्ही काय कोण्यातरी गाईच्या काशीत चिटकलेले बारीकशे गोचडा आहोत. काय आमचा पुरुषार्थ आहे, काय लायकी, आमचा अधिकार काय? तुम्ही मनानं तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून तुम्ही मोठं म्हणता बाबा, आम्ही तेवढी नाहीत. पण एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये, वैभवशाली परंपरेत असताना तुम्हाला जेवढं वयाच्या मानानं शक्य असेल तेवढं तरी तुम्ही चालले. ह्या तुमच्या भक्ती पुरुषार्थाला गिरगावकराचा नाकाचा आणि कपाळाचा कातड घाशीपर्यंत प्रणाम. कारण तो अलौकिक पुरुषार्थ आहे. विश्वाच्या पाठीवर काही तीर्थ सांगितले, त्याच्यापैकी 2 तीर्थ आहेत. एक नर्मदा आणि एक कावेरी. या 2 तीर्थांना गंगा नावाची संज्ञा नाही. कावेरीला गंगा म्हणायचंच नाही आणि नर्मदेला गंगा म्हणायचंच नाही. हे स्वयं अस्तित्व आहे. नर्मदेला नर्मदा, रेवा किंवा जटाशंकरी याच्या व्यतिरिक्त नाही. एत वैशान्नरो स्वेद बिंदुस्ततां प्राप्तो नारायणी पुनित पापक्षालन हितार्थायाम. भगवान शिवजीच्या घामाच्या थेंबापासून निर्माण झालेली नर्मदा मैया आणि त्या मैयेची परिक्रमा तुम्ही केली. तुमचे पवित्र पाय मला बघायला भेटले, मी पुण्यवान आहे. आणि त्या नर्मदा मैयाच्या कृपेनंच मला उभं राहून कीर्तन करता येते. हा तुमचाच आशीर्वाद आहे. विठाला विठाला. लाज वाटायची मला, आदेश द्यायचे, बसून कीर्तन करू देत होते भरत बुवा, पण लाज वाटत होती. लाज कधी कधी काय होतं माहितीये का, शहाण्या सुनानं दुखणं जरी आलं तर सासूच्या हातचा स्वयंपाक खायचा, पण सासूनं तपिलेल्या पाण्यानं आंघोळ करायची नाही. मग ती बिनलाजी सून म्हणायचं, विठाला विठाला. असं ती लाज वाटायची. तोही पुरुषार्थ पुनश्च बाबाजींच्या चरणी दंडवत करतो. तारखीच्या संदर्भात श्रीगुरु संभाजी बाबा संपर्क करत होते, नानाही संपर्क करत होते, विठ्ठलराजेही संपर्क करत होते. सर्वांना माझ्या या पवित्र परंपरेतले उभे असलेली सर्व टाळकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. भजन क्षेत्रातलं एक कमी वयातलं का असं, पण भजन भीष्म आज आदरणीय झुका गुरुजी भेटले. पण कुस्ती लावली तरुण शिवाची, म्हाताऱ्या शिवाची. आता शेवटी तरुण शिवाचे नख असते तर शिकार पकडायला ते काय नख नसते. आणि गुरुजीचे नख जरा आता बोथरट झाले ना, आता वय झालं ना, नाही तर ते बी शिवच एक एक काळीचं. काय 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 झुका गुरुजी वारकरी या नात्यानं तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय की भक्तीचा पुरुषार्थ लोकांपुढं स्वराचं ज्ञानोबराय तुकोबारायच्या अभंग वाणीला गोड असा स्वर, तुमच्यावर गंधर्वाची कृपा झाली. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची नगद नारायण बाबांची कृपा झाली. तुम्हालाही प्रणाम. तुमच्या बाजूची सगळे गुरुजी असतील आदी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. गुरुजी हरिकिशन गुरुजी तुम्हाला प्रणाम. उपस्थित या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भक्ती पुरुषार्थ नामाचं रोप लावणारी मोठी मोठी महंत या ठिकाणी बाबाजी सुद्धा आहेत. बाबाजींना सुद्धा प्रणाम करतोय. बाबाजी तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. सर्व महंतांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. अण्णा सुद्धा आहेत. चला, तुम्ही आशीर्वाद देत राहा. भगवंतांनी कोणाकोणाचा स्वीकार केला याची व्याधी 2-3 टप्प्यात तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. विठाला मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न कमी वयामध्ये आज महाराष्ट्राच्या अंतःकरणात ज्यांनी तमाम वारकऱ्यांच्या सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांच्या अंतःकरणात हृदयामध्ये स्थान निर्माण केलेलं कमी वयातलं रत्न आदरणीय भरतजी महाराज पठाडे. दिग्विजय महाराज, महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. कमी वयामध्ये तुम्ही पण खूपसं काम करता. साऊंड सिस्टीमवाल्याला धन्यवाद, कॅमेरावाल्याला धन्यवाद. माझ्या लग्नात एक पण नव्हता कॅमेरा. चला, तुम्हाला सगळ्यांना पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन तुमच्याही चरणी दंडवत करतो. देवानं आपलं म्हणावा असं वागा. देवानं आपलं म्हणावा असं वागा.
तर आपण काहीतरी मानवी जन्माला आलो त्याचं सार्थक आहे. राजे हो, देवानं जर आपल्याला आपलं नाही म्हणलं तर आपल्याकडं काय आहे हे सगळं व्यर्थ आहे. सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. देवानं आपलं म्हणावं. एक 10-15 कापडी वृंदावनला चालले. कापडी कापडी वारकरी आणि कापडी याच्यातला फार मोठा फरक आहे. आळंदीला, पैठणला, देहूला, त्र्यंबकला गोरोबा काकांची, मुक्ताई साहेबांची आणि पंढरीला जातात हे वारकरी, आणि बाकीच्या तीर्थाला जातात ते कापडी. वारकऱ्याच्या यादीत येऊ शकत नाही, ते कापडी आहेत. मी नाही सांगत, मोठ्यांचं वाक्य, ते कापडी आहेत, कापडी आहेत. आणि ही 5-50-100 काय कापडी असतील, ही द्वारकेला, वृंदावनला चालली. चुकून शब्द आला, वृंदावनला चालली. 4-4:30 वाजलेले. 2-2.5 तासाच्या नंतर सूर्यास्त होणार. अंगीकार ज्यांचा सांगतोय, देवानं स्वीकार केला की कामच संपलं. मधल्यानं किती बी ओरडू द्या, हो, किती ओरडू द्या, किती ओरडू द्या, किती ओरडू द्या, काही विषय नाही. हत्तीवरनं एक राणी उतरली. महाराणी होती ती, एका पातशाहीची राणी होती. तिला 40-42 किलो सोन्याची आब्दागिरी बसायला होती. अंबारी, आब्दागिरी चुकून बोललो, अंबारी बसायला होती. आणि तेवढ्या सोन्याच्या अंबारीत बसणारी राणी हत्तीवरनं खाली उतरली. शिबीर ठोकल्या गेले आणि तिचं दुपारचं जेवण वगैरे झालं. तिनं आराम केला आणि 4-4:30 वाजता राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण असा नामाचा उच्चार करीत काही कापडी वृंदावनला चालले होते. ती लगबगीनं बाहेर आली. प्रधानजी, जी साहिबा. बाबाजी, ती राणी होती मुघलांची बायको. मुघलांची बायको 6 पातशाहीपैकी एका पातशाहीची पत्नी होती. प्रचंड श्रीमंत होती ती, मुघलांची राणी होती ती. तिचं नशीब इतकं गोड होतं, तिचा प्रधान हिंदू होता. आणि बुद्धिवादी लोक चांगल्या माणसांना सोबत ठेवीत असतात, इतकं मात्र लक्षात ठेवा. हो, माऊली महावैष्णव आणि नामदेवराय ज्या वेळेला तीर्थयात्रेला गेले, तीर्थावळीचं प्रकरण वाचा ना, तर त्या तीर्थयात्रेमध्ये एका मुस्लिम राजानं गाय कापली होती आणि ती ही जिवंत करून द्या. त्या मुस्लिम राजाचा भरतबुवा प्रधान होता, चारुकीर्ती नावाचा प्रधान. तोही हिंदूच होता. राजा मुसलमान आहे पण प्रधान मात्र हिंदूच आहे. त्याचं नाव आहे चारुकीर्ती. ह्या प्रधानाचं नाव सांगत नाही, तुम्ही घरी गेल्यावर पान इचकांते 3x6चं डपडं. तुम्ही लोकांना चॅटिंग करीला इचकेतात, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळी त्याला बायकोनं लाल होस्तर हाणलंय आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दे. तू सुंबळ्या, तू रूमण्यान हानीन. कशाला कोणाच्या घरचं लोन घे, तू फुकट आहे. उघडा ते उघडा टप्पर, त्याच्यात तुम्हाला सापडेल. हिंदू प्रधान. प्रधानजी बोली राणी साहिबा. मोठी व्यक्ती होती ती. मुजरा केला. हे कौन लोग है, कौन काफिर है? साहिबा, ये हमारे हिंदू के लोग आए. बोले तो कापड़ी है, वृंदावन जा रहे हैं. काय के वास्ते? आता ती राणी होती. आओ, जास्त बिड्या त्याच्या खिशात येत का, त्यो आयटीन चलू तू. म्हणलं इतका काऊन आयटीत चालायला, इळभर कोण्या दुकानावर जायचं काम नाही त्याला. इतका फुगीरपणा, बिड्याचा कट्टा खिशात असला तो इतका टेकीत, इतका टेकीत. आणि एक जण म्हणलं असं काऊन पंजाब चालायला, काय नाही म्हणलं, त्यानं मला चुना मागितला होता. अरे बापरे. म्हणजे ज्याला चुना मागलाय, काय काय हो चुना लाव्या. इतका फुगला तू. महाराज, ती सोन्याच्या अंबारीत बसलेली बाई होती. एका प्रांतातल्या राजाची पत्नी होती. ती सुद्धा राणी होती, मुस्लिम होती. पण काय करायचं आपल्याला कोणाच्या जाती होती. आपलं दुरुस्त करावं. लोकांचे कुपट्या कशाला पेटवायच्या. आपलं दुरुस्त करा. आपल्यातले नालायक शोधानं करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम,
बरेच लोक घरच्या पैशाच्या साबणं आणायचे आणि दुसऱ्याचे कपडे कुचित बसवतो आणि मग म्हणला लयच मळ निघला पी आता. तुला कोण सांगितलं नालाय का दुसऱ्याचे कपडे धुवाला? विठाला कापड़ी जी. वृंदावन में क्या मिलता उन्हें? सुकून मिलता, आनंद भेटते. याच्याकरता पायात चपला न घालता ती वृंदावनच्या मालकाच्या दर्शन करता. कोण आहे वही का मालिक? छैल छबेला है. काय हिंदी भाषा होती त्या काळातली. वो छैल छबेला है, वो कन्हैया है, वो द्वारकाधीश है, यशोदा नंदन है, देवकी नंदन है. जी इतने नाम है? नहीं बोले साहिबा, मैंने 5-4 बोले, ये तो सहस्र नाम है. भीष्माचार्यांनी 1000 नावाचं स्तोत्र केलं, त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतात. हे त्याच्याच नावाचं आहे. 1000 नाम है. जी 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 जी. कैसा दिखता है मी वर्णन करू शकत नाही. प्रधानानं सांगितलं. देखने की ताकत क्या है? वश कर लेता है. एक बार जाने के बाद उसको देखने के बाद. येरी वाकडे हिंदी बोलतो, मला काय अशी नीट येत नाही. गरज बी नाही. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट काय करायचं? फुकट कळण शेंडी वळवळते. काही गरज आहे का त्याच्यावर? आपल्याला ही येतीन भाषा आपल्याला चांगली. काय करायचं उगं फुकटपणा? तेव्हा एकदा पाहिल्याच्या नंतर आपलंसं करतोय, एकदा पाहिल्याच्या नंतर हृदयात घेतोय. पाहिली वेध लावी बैशे जीवी जडून कानडावो विठ्ठलू कर्नाटक तेने मजा लावे रूप सावळे सकुमार काने कुंडल मकराकार. काय रूप आहे त्याचं? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा शशिकळा लोपली कस्तुरी मळवाटा चंदनाची होवे कस्तुरी असा दिसतोय तो, असा दिसतोय. 1800 पूर्वीचा काळ आहे बाबा. जो 1800 पूर्वीचा काळ ऐसा है. चलो ताफा घुमाइए, फिरवा आपला ताफा. पण प्रधान फार हुशार होता. त्यांनीच सांगितलं, राणी साहिबा सुनिये, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही त्याला पाहूच नका. हे हिंदू आहे आणि ती राणी मुसलमानाची आहे. हो, पाहू नका. तुमच्या पायाची शपथ घेतोय, तुम्ही बघू नका. क्यों नहीं देखने का? ये वश कर लेता है, बोले आकर्षित कर लेता है. एक बार देखने के बाद माणसाला दुसरं पाहावंच वाटत नाही. इतकी त्याच्या चेहऱ्यातली पावर आहे, ताकद आहे. मग तर म्हणली मुद्दाम पाहायचो. सोन्याच्या अंबारीत बसलेली राणी. घुमा दो ताफा. मोठ्यांच्या पुढं काय चलत असतं? घुमा दो विठ्ठल. फिरव. ताफा ज्या वेळेला तिथं गेला त्यावेळेला वृंदावनातले सनातनी लोकांनी विचार केला, मुघलांची राणी आली. मोठ्यांना किंमत असते बरं. काय होतं माहितीये का?
पैशावाल्याची लोक माघारी निंदा करतात पण पुढे आल्यावर म्हणते दूध घेता का. मला ह्या चोंभाळेपणाचाच लय राग येतो. हो, माघारी उडीत येत. हा त्याला काय ते पैशाचं कोंबडे गधवी असू देन पण पैशाचं आहे ना. हे माघारीच किती आहेत बाबाजी लोक. माग अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. काहीच होत नाही पैशाशिवाय. बाबा मंडप वरून पडला का याला पैसेच मोजावं लागले उमापूरच्या मंडळीला. आणि त्यानं पैसे नसते घेतले पण त्याला पप्याची माय आहे ना. हा पप्याची माय म्हणजे कळाली ना भरत बुवा. त्यालाही काही आहे का नाही. पैसे लागते त्याच्या विरोधात नाही गप्पा करा. तुम्हाला भेटत नाही हा भाग सोडून द्या पण पैशाच्या विरोधात नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. बुवा पिंडावर जर रुपये नाही ठेवला तर पिंड समर्पित होतो का. लाल टोपी येईन तुम्हाला. वेदानां भूषित भयो मिज्ञरे पिंडो लुप्त भया यत्पूर्णां सर्वामिद्यायं हरिद्रा भवस्थितो अक्षदंच महत्पुण्यं पवित्र पापनाशना तत्रा विनाशदगरो भवजायते मिद्यायां जवाग्राक्षदां तिलाग्राक्षदं रक्तचन्दं समर्पयामि आरक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठादिस्नानभो हिरण्यमुद्रास्ततमुद्रायाम् अर्थो स जायते पिण्डान् पुनिताः नैवं गांजा कसं लिखितम्. हे का गांजा फुक्यान लिहिलंय का मला सांगा बरं. अहो मेल्या पिंडावर पैसे लागतील. कशाला त्याच्या विरोधात गप्पा करायच्या. हा नालायकपणाचा कळस आहे. महाराज मुघलांची पत्नी आहे बाबा पण श्रीमंत राजाची बायको आहे. पाय गाड्या टाकल्या लोकांना हत्तीला. बाबा हत्ती त्याच्याहून अंगीकार ज्यांचा सांगतोय. देवानं स्वीकार केला की राजे पुन्हा तळमळ करायचंच काम नाही. काहीच ताण घ्यायचं नाही देवानं. मी तुम्हाला एक सांगू का. ज्या बाईचा नवरा शिस्तीत येत असतोय तिनं उग येडेवानी करायचंच नाही. एक बाई एका बाईला म्हणत होती बाई तो नवरा घोंगडीवानी दिसतो. एक बाई एका बाईला म्हणत होती तो नवरा कसा घोंगडीवानी दिसतो. 5-6 महिने तिने ऐकलं. शहाणी होती ती. अतिशहाणी नव्हती ती नुसती शहाणी होती. 6 महिन्याच्या नंतर ती थोडीशी म्हणली बाई माझा नवरा घोंगडीसारखा दिसू द्या पण दिवस माळायच्या आधी पिशी घेऊन घरी येतो. तो सिनेमात नाचायच्या सारखा आहे पण संध्याकाळी पोरं बस स्टँडवर उचलून आणतात कोण्या मुतारीपाशी झोपलेला आहे. आपल्यावर इतका काय करायचं त्याच्या रंगारूपावून. पण तो मानतोय ना मालक आहे तो. त्यानं स्वीकारलाय ना कुटुंबाचा व्याप. तसा जगाचा बाप जर आपल्याला मदत म्हणत असेल तर मधल्या गहिल्या गुंग्यानं कशाला डोकं लावायचं. ना ऐकायचं सुद्धा नाही. पाय घड्या टाकल्या. काय कामे रानी साहिबा. ये छैल छबेला कोई तो भगवान है. ये सब लोग आते उनको देखने के वास्ते आ रही है. जी पूजा पाठ चालू आहे. आटपल्याच्या नंतर बघा. पण तिनं स्वतःकडे बघितलं बाबाजी की तिथं आलेल्या प्रत्येक महिलेचा पोशाख वेगळा होता आणि हिचा सगळ्यात वेगळा होता. बाबा आपण वेगळ्या पोशाखातली व्यक्ती एकटीची थालोत. आता नेमकं काय करायचं. पण चला आजच्या दिवस बघून घेऊ. आणि द्वारकेला वृंदावनला पडदा हटवायची पद्धत आहे. देवाला शृंगार करतात आणि पडदा असा बाजूला केला की प्रसन्नपणाने लोक देवाला बघतात. कारण ते रूप सजवतात तसं देवाला सजवतात. आपल्याकडे बऱ्याच प्रथा आहेत. गोड गोड नारळ खाली फोडायचं आणि नारळाचं पाणी मारुतीच्या मुंडक्यावर टाकायचं. लय प्रथा आहेत ना आपल्याकडे. लय किती महाराज मेल्यावर सुधरतेन तर सुधरू लोक. पहिली गोळी मला घाला. पेढा आणतेन खाली ठुतेन अर्धा देवाच्या तोंडात घालतेन. हे घरी गेला की देवाच्या तोंडात मुंग्या. वा 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 तुकाराम महाराजाचा चुलताचीच सुंबळ्या तू. तुझ्या हातानं घरची कदरली मारुती पेढा खाला रिकामा आहे तुझ्या हातानं. काय करते. ह्या उरलेला पेढा पुन्हा मागून भितडायला चिटकी त्यात देव मागून खातू का. महाराज ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातली लोक जर अशी येडपटवाणी वागत असतील तर काय घ्या लोकांना. काय द्या लोकांना. चला काय गुत्त घेतलं एकट्याच बाळ्यानं. पडदा हटवला. महाराज त्या देवाला बघण्यासाठी माणसं इतकी पागल झाली. भक्तांनी मुघलांची राणी तुडवली. अण्णा राणी तुडवली. बुवा तिला दुःख नाही झालं. तिच्या डोळ्यातून घळा 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 मुसलमानांची राणी तिच्या डोळ्यातून पाणी आलं. या छैल छवेले भगवंताच्या भक्तांनी मला तुडून विजा नाही केल्या. माझ्यातला अहंकार बाजूला काढला.
माझ्यातला अहंकार बाजूला काढला. एक मन माहिती आहे का तुम्हाला? हळू न बोला, भेताडाला कान असते, अशी मन होती आपल्या बाबा लहानपणी. हळू न बोला, भिंतीला कान असते. हे कान लगेच मुघल राजाकडे गेले आणि राजानं पत्र पाठवलं, राणी साहेबा आपण कुठात? वृंदावनमध्ये आहे. कशा करता गेल्या? मी आता याचीच झाले, वरिले सावळे परब्रह्म. तू ना इकडची ना तिकडची होशील. कोणाची बायको आहे ती? मुघल सरकार मुसलमानाची पत्नी. आणि तू जर तिकडे गेलीस तर ते स्वीकारायचे नाही आणि मी तुला स्वीकारणार नाही. काय खासीन? मैं तो जोगन बन के रहूंगी. काय वाणी आहे बाबा. जोगन म्हणजे भिकारी. कशी भिकारी? आपल्या संप्रदायात सुद्धा सांगितलं, होईन भिकारी पंढरीचा वार करी. ज्याच्या अंतकरणातले 6 बाजूला गेले, रिकामा हृदय, रिकामा पात्र आहे, त्या पात्रात जगाच्या मालकाला बसायला जागा आहे, अशी मी जोगन बनून राहीन. प्रधानाला विचारलं, प्रधानजी पोशाख की व्यवस्था करिये. 1 घंटा विचार करीत होतो प्रधान, आता हिला पोशाख कोणता आणावं. तर या पवित्र भारत देशात एक वारकरी व्यक्ती होऊन गेली, तिचं नाव आहे मीराबाई, जिच्या बापाकडं 12,000 एकर जमीन होती. 12,000 एकर जमीन. आणि तेवढ्या श्रीमंताची पोरगी पंढरपुरातल्या मालकाची, द्वारकाधीशाची वारकरी होती, भक्त होती. ती घागरा घालीत होती. हो, मीराबाईचा ओरिजिनल जर फोटो पाहिला तर पाठ आणि डोकं उघडं दिसलेला फोटोच नाही. आणि एखाद्यानं जर पदर पडलेला काढा असेल तर चित्रकार पेलेला होता असं समजायचं. विठाला विठाला. आणि तो घागरा घेतला तिनं. 2.5 महिन्याची साधना आहे. 1800 पूर्वीचा काळ आहे. चांगला इतिहास वाचीचा, देव तुमचं चांगलं करेल. हा संप्रदाय किती मोठा आहे. हा वारकरी सनातन संप्रदाय किती मोठा आहे. या संप्रदायाच्या देवता किती मोठ्या आहेत याचं मला मूर्तिमंत प्रकरण सांगायचं. आणि दुसरी गोष्ट, अभंगाचं मूळ गाभ आहे. देवानं स्वीकार केला की काम संपते. 2 आपण किती मोठ्या संप्रदायातले हे सांगायचं तुम्हाला. आणि देवानं स्वीकार केल्याच्या नंतर मग पुन्हा कोणाची गरज नाही हेही सांगायचंय. 2-2.5 महिने तिचा काळ गेला. पण तिनं लक्षात घेतलं, याच्या पुढे बसल्याच्या नंतर मनाला आनंद वाटतो, पण याच्या बाजूला गेल्याच्या नंतर मात्र मग दुःख प्राप्त होते. आता याला सोडायचंच नाही. ती मुघलांची राणी असल्यामुळं तिथल्या सगळ्या सनातनी लोकांना विनंती केली, माझी एकच इच्छा आहे, याच्यातला सुटेपर्यंत पडदा बंद करू नका. देवाचा पडदा जेवायच्या वेळेला बंद करणं वगैरे वगैरे असा नियम होता. पण तिनं सांगितलं, याच्यातला बाजूला जाऊस तर म्हणजे आत्मा, तोपर्यंत पडदा बाजूला करू नका. आणि बाबाजी पाहात 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 तिनं आपला प्राण सोडला. आज तिची समाधी आहे वृंदावनला. एक सोपा मुद्दा सांगू का? तुम्हाला राग येऊ देऊ नका म्हणून माझ्यावर घेतो. मी मेल्याच्या नंतर आमचं पोट्ट माई समाधी करीन. हे पोरग माई समाधी मी त्याला सांगणारी करू नकोस, पण करीन. ते जमीन भरपूर आहे, एखाद्या ढेल्यात करीन एखाद्या ढेल्याचं समाधी. पण कालांतरानं 5व्या-6व्या पिढीला जर ते समाधीवालं ढेलं आमच्या खापरपंतून जर दुसऱ्याला इकलं तर ते मै समाधी ठेवीन का? जेसीबीनं खांदून दगड वाड्यात. माझ्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुमचे पोरं लय डोसक्यावर समाध्या करणार आहेत का तुमचे? दुसऱ्याची वळही पेटल्यावर लय बिड्या पिडून घेता. वा रे वा. फक्त मी माझ्यावर घेतलंय, तुमचं सांगायलो इतकं ध्यानात ठेवा. मला एक म्हणायचं, आपले उत्सव काही मर्यादित काळापर्यंत आहेत, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. वृंदावनला दुसरे लोक जातील का? नाही जाणार, गंध लावणारेच. पण प्रत्येक गंध लावणारा व्यक्ती कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला गेला की तिच्या समाधीहून चलत जातो. तिनं लिहून ठेवलं मृत्यूपत्र, देवाच्या दर्शनाला जाणाऱ्या रस्त्यात माझी समाधी करा. का का का? कारण या छैल छवेल्या कृष्ण कन्हैयाच्या दर्शना करता येणाऱ्या
पवित्र कापडी असो आणि महाराष्ट्रातला गेला की वारकरी असो, या वारकऱ्याची पायाची माती माझ्या अंगाला लागावा, चंद्र सूर्य आहेपर्यंत तुला ते सन्मान प्राप्त होते. कोण मोडू शकतं भरतबुवा ही परंपरा? नाही. का? तिला पंढरपुरातल्या मालकानं आपलंसं केलंय. मुघलांची पत्नी आहे, यवनांची राणी आहे, पण देवानं स्वीकार केल्याच्या नंतर जगातली कुठलीही शक्ती तिला बाजूला करत नाही. याचं एकमेव कारण आहे त्या विश्वाच्या मालकानं आपलंसं केलंय, म्हणून मालक म्हणतात अंगीकार ज्याचा केला नारायणे, 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 अंगीकार ज्याचा केला नारायणे. देणे वंदे केले, निंदी देणे वंदे केले, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे. देवानं स्वीकार केला की काम संपलं.